श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा। तर आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आपली नवरात्र चालू आहे। सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सेवा करा, सगळ्या आपल्याला जेवढ्या जमतील छोट्या मोठ्या सेवा करत राहा। तर आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवलेला आहे की आपल्याला कुलस्वामिनी आईची ओटी भरायचा आहे, कुलाचार करायचा आहे, कुलधर्म आपल्याला जपायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला कुलस्वामिनी आईची ओटी भरावी लागते आणि आपण ह्या दिवसांमध्ये मूळ स्थानावर जाऊन ओटी भरू शकत नाही। त्याच्यासाठी आपण घरातल्या घरात आईची ओटी कशी भरायची त्याविषयी मी तुम्हाला सांगते आणि ओटीमध्ये काय काय साहित्य कसं कसं घ्यायचं तेही सांगते। त्याच्यानंतर ही ओटी आपण घरात भरल्यानंतर तिचं काय करायचं ते सांगते। तर या प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देईल। तर आपल्याला ओटी का भरावी? आई ही माहेरी आलेली असते आपल्या घरी, जसं मुलगी येते बघा म्हणजे माहेरी येत असते, तिची आपण ओटी भरत असतो। दरवेळेस जाताना जेव्हा सासरी जाते तेव्हा ओटी भरते। म्हणून कुलस्वामिनी आई जेव्हा म्हणजे दसऱ्याच्या अगोदर आपल्या घरात असतात त्याच्या आधी आपल्याला ओटी भरायचीच असते, हे लक्षात घ्या। आणि आपण त्यांचा म्हणजे जो कुलाचार करत असतो, कुलधर्म करत असतो, त्यामुळे ते म्हणजे आपल्यावर प्रसन्न असतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद जो असतो तो नेहमी असतो। तर चला मग मी तुम्हाला दाखवते की ओटी कशी भरायची, काय काय साहित्य ओटीमध्ये घ्यायचं ते। यथाशक्ती आपल्या इच्छेप्रमाणे आपण ओटी भरू शकतो, काही हरकत नाही। तर आपल्याला सगळ्यात आधी ओटीमध्ये घ्यायची आहे, आपल्याला साडी घ्यायची आहे। साडी नसेल तुमच्याकडे तरीही चालेल, खण घ्यायचा आहे जो कोरा असेल आणि सिल्कचा असतो बघा, आपला रेशमचा किंवा सिल्कचा असो अशाच साडी किंवा मग ब्लाउज पीस जो असतो खण असतो तो घ्यायची आहे। आणि याच्यानेच तुम्ही ओटी भरायचे असं मी सांगेल, कारण बघा याच्यामध्ये जे रेशीमचा धागा असतो, कॉटनचा धागा किंवा रेशीमचा धागा असतो त्याचीच ओटी भरायची असते। याच्यामध्ये सात्विक लहरी असतात आणि सात्विक लहरी असल्यामुळे ते आईला अतिप्रिय असते आणि त्या लहरी खेचून घेण्याची पावर आपल्या ह्या कापडामध्ये असते। त्यामुळे आपण ओटी भरताना, कुलस्वामिनी आईची ओटी भरताना नेहमी कॉटनच्या साडी म्हणजे आपली रेशीमच्या असतात बघा त्या घ्यायच्या, नाहीतर मग सिल्क अशा असतात बघा, कॉटन मिक्स सिल्क असतात। तर अशा पद्धतीने आपण काठाची साडी आपण आईला घ्यायची आहे जेव्हा आपण ओटी भरत असतो। आणि आपल्या परिस्थितीनुसार घ्यायची तसं काही एक नाहीये, पण मिळतात ह्या आपल्याला जर घ्यायला गेलं ना अगदी 200 पासून मिळतात, आपल्याला जशा घ्यायच्यात त्या रेटमध्ये मिळतात। पण एका वर्षात एकदा आपण घेऊ शकतो, त्याच्यात काही हरकत नाही। एका वर्षात एकदा तरी अशी ओटी भरा। नंतर आपल्याला खण घ्यायचा आहे, नंतर नारळ घ्यायचं आहे आपल्याला। आपण सहसा नारळच घ्या, खोबऱ्याची वाटी मी सांगत असते। जर नाहीच असेल, खेड्या गावांमध्ये जे असतील महिला त्यांच्यासाठी ऑप्शनला ठेवते मी खोबऱ्याची वाटी, पण नारळच घ्या हे सांगेल। आपल्याला नारळ घ्यायचा आहे, नारळाचा शेंडा जो असतो तो कुलस्वामिनी आईकडे करायचा आहे आपल्याला, अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर मेन वस्तू काय अगोदर मी ते तुम्हाला सांगेल। आपल्याला बांगड्या घ्यायच्या आहेत, हिरव्या बांगड्या आपल्याला आईला ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर मंगळसूत्र असतं बघा, मंगळसूत्र ठेवायचं आहे ओटीमध्ये। टिकलींची डबी असते किंवा पॅकेट असलं टिकलीचं तरीही चालेल, काही हरकत नाही। नंतर मी तुम्हाला सांगेल तांदूळ जे असतात, तांदूळ आणि दक्षिणा आपण हे बघा, दक्षिणा कितीही ठेवली तरी चालेल, पण 1 रुपयाचं नाणं वरती पाहिजे। जसं 10 रुपये असले ना त्याच्यावरती 1 रुपया पाहिजे, म्हणजे 11, 21, 51, 101 अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या। तांदूळ घ्यायचे, ओटीमध्ये तांदूळच घ्यायचे आहेत, तांदूळ घ्यायचे आहेत। त्याच्यावरती आपण नारळ ठेवू, दक्षिणा यथाशक्ती आणि सुपारीही आपल्याला घ्यायची, हे लक्षात ठेवा। सुपारी, नाणं म्हणजे दक्षिणा कितीही घ्या तुम्ही, तसं काही एक नाही। तर मी आता सध्या 1 रुपया ठेवलेला आहे, 1 रुपयापासून 11 तुम्हाला बोलली तसं। ही टिकलीचं डब्बी किंवा पॅकेट लागेल। काजळ जे शृंगाचं सामान आहे आईचं ते आपल्याला सगळं काही इथे ठेवायचं आहे। अत्तर ठेवायचं आहे, जे तुम्हाला अवेलेबल होईल ते मी सांगेल, सगळ्या गोष्टी या ठेवायच्या आहेत। नंतर हे जे बांगड्या वगैरे हे असतं हे ठेवायचं, पॅकेट मिळतं बघा। नंतर पंचखाद्य असतं, काजू बदाम जे असतं पंचखाद्य आपल्याला लागतं आईला, ओटीमध्ये द्यायचंच आहे, ते आवश्यक असतं। ह्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत, पंचखाद्य, टिकलीची डबी, बांगड्या, तांदूळ,
दक्षिणा, सुपारी, नारळ, खण आणि साडी ह्या मेन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हळदी कुंकूच्या म्हणजे 13 जे असतात आपल्या वस्तू, त्याच्यापैकी 11 वस्तू तरी अवेलेबल पाहिजे. इथे मी घेतलंय कुंकू, हळद, खडीसाखर, बुक्का आणि गुलाल. अशा प्रकारे आपण पुड्या म्हणजे कागदाच्या बनवल्या अगदी तरी चालेल. माझ्याकडे हे पॅकेट होते म्हणून हे घेतले, कारण मी ही ओटी नंतर मंदिरात ठेवणार आहे. त्यामुळे मग हीच ओटी मी अशी पॅक करून ठेवलं म्हणजे मंदिरात द्यायला सोपं पडतं. हे पण आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे. मग जे आपलं शृंगाचं सामान आपल्याला जे अवेलेबल होईल अशा गोष्टी आपण द्यायच्या आहेत. त्याच्यात काही एक नाही की हे द्यायचं की ते द्यायचं, मिरीपिन द्यायची किंवा चाप, काय द्यायचं ते आपल्या इच्छेनुसार आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे ओटी तयार करायची आपल्याला. ओटी तयार केल्यानंतर आवश्यक अजून मी तुम्हाला सांगेल सगळ्यात आवश्यक कोणतं आहे त्याच्यात, तर वेणी. वेणी आपल्याला कुलस्वामिनी आईसाठी वेणी पाहिजेच. तर अशा प्रकारे वेणी, एक फूल ठेवायचं इथे. आधी सगळ्या वस्तूंची जी असते ती पूजा करा. नारळाला हळदी कुंकू, वेणीला सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं. साडीला पण हळदी कुंकू लावायचा, खणाला लावायचा. अशा प्रकारे ठीक आहे. नंतर याच्यात सांगेल मी तुम्हाला, जेव्हा मी ओटी नेईल तेव्हा नक्कीच नेणार आहे. आता नाही आणत, तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त हा व्हिडिओ बनवते. याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक अशी गोष्ट कोणती आहे, हे शृंगाचं सामान आपल्यावरती आहे. आपण काय न्यायचं काय नाही न्यायचं. पण तांबूल बोलतात, खायचं पान असतं बघा, विडा. तांबूल आपल्याला आग्रह करून सांगेल मी तुम्हाला, तो न्या तुम्ही. ओटीमध्ये तांबूल ठेवायचा आहे. मी ठेवत असते जेव्हा पण मी ओटी भरायला जाते मंदिरामध्ये. तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे. आमची कुलस्वामिनी आई तुळजापूरच्या आई आहेत म्हणून मी तिथून घेते आणि जेव्हा ओटी भरते तेव्हा नेते. तर वेणी पण जी अवेलेबल आहे ती ठेवली मी आता, पण ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मात्र दुसरी नवी घेईल. तर अशा प्रकारे आपल्याला ओटीचा सामान हा घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला ओटी कशी भरायची, आता आपल्या घरात मंदिरासमोर ओटी कशी भरायची ते मी सांगते तुम्हाला. आता इथे पाठ मांडलेला आहे माझा. कुलस्वामिनी आईचा जो पाठ आहे इथे मांडलेला आहे. कुलस्वामिनी आईचा टाक आहे, इथे मूर्ती आहे, इथे दिवा चालू आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण इथे हे सगळं सामान घेऊन बसायचं. बसल्यानंतर आपल्या हातात ताट घ्यायचं आहे. ताट घेतल्यानंतर आपण बोलायचं आहे की हे कुलस्वामिनी आई, तुमच्या मी मूळ स्थानी येऊ शकत नाही, म्हणून तुम्ही माझ्या घरात विराजमान आहे, तर मी तुमची ओटी इथे भरत आहे, तर माझी ओटीचा तुम्ही स्वीकार करावा. या प्रकारे आपल्याला ओटी भरायची आहे. आणि आईचा मंत्र जो असतो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे तो म्हणायचा. नंतर आपण प्रार्थना करायची आहे की माझी ओटी स्वीकारा म्हणून. ठीक आहे. हातात घेतल्यानंतर आईचा जय जयकार करायचा आहे. डोक्यावर पदर राहू द्यायचा. जय जयकार जेव्हा पण आपण करत असतो तेव्हा आपल्या डोक्यावर पदर राहू द्यायचा आणि तेव्हा बोलायचं. मग जय जयकार कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. इथे 3 वेळा आपल्याला जय जयकार करायचा असतो ओटी भरत असतो तेव्हा, हे लक्षात घ्या. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. असं आपल्याला बोलायचं आहे. 3 वेळा जय जयकार करायचा आहे. जय जयकार केल्यानंतर आपण जो हा ताट आहे आई साहेबांचा, हा इथे आपल्याला स्पर्श करायचा असतो. जो आपला पाठ आहे तिथे 3 वेळा स्पर्श करायचा.
आणि आपल्याला काय जी प्रार्थना बोलायची आहे किंवा आईला काही बोलायचं आईसोबत तर आपण बोलू शकतात की मी येऊ शकले नाही, इथे जी ओटी भरली ती स्वीकार करावी म्हणून, आणि ओटी आपण इथे ठेवून द्यायची आहे स्पष्ट करून. तर अशा प्रकारे आपल्याला ओटी भरायची आईसाहेबांची. तर अशा प्रकारे ओटी भरायची आपल्याला, हे लक्षात घ्या. ओटी भरल्यानंतर बघा, ओटी भरल्यानंतर ही साडी असेल, तुम्हाला तुमची कुलस्वामिनी आईचं मंदिर जर असेल तुमच्या जवळपास कुठे, तर आपण ही साडी तिथे देऊ शकतो, नाही तर तुम्ही वापरली तरीही चालेल. नंतर खण आहे, खण तुम्ही वापरला तरी चालेल, पण मंदिर असेल, मी सगळ्यात आधी तेच सांगेल, कारण नवरात्र आहे, शारदीय नवरात्र आहे, म्हणून अर्पण करा आईच्या ज्या म्हणजे ओटीमध्ये, तेच सांगेल तुम्हाला. तर तुम्ही ओटी अर्पण करा. सगळं जे सामान आहे ते ओटी आपण आईला, जे मंदिर असेल, कुलस्वामिनी आईचं मंदिर असलं तरी चालेल, नसेल कुलस्वामिनी आईचं मंदिर, महालक्ष्मीचं असू द्या, रेणुका मातेचं असू द्या, कुठल्याही देवीचं मंदिर असेल जवळपास, तिथे ही ओटी आपण देऊ शकतो. नाहीतर एखादी सवाष्णी असेल तिला देऊ शकतो, किंवा आपण स्वतःही वापरलं याच्यातल्या वस्तू अगदी तरीही चालतील. आणि साडी, समजा तुम्हाला जर कुलस्वामिनी आईला जायचं आहे 2-3 महिन्यात, तुमचा काही प्लॅन असेल तर ही साडी ठेवून द्या, नंतर त्यांच्या ओटीत हीच साडी टाकली अगदी तरीही चालेल, काही एक हरकत नाही, हे लक्षात घ्या. आणि नारळ जो असतो, नारळ पण ओटीमध्ये आपण टाकला मंदिरात तरीही चालेल. अशा प्रकारे आपल्याला ओटी कुलस्वामिनी आईची भरायची असते. घरातल्या घरात तुम्ही प्रार्थना करायला, आई नक्कीच स्वीकारतील तुमची ओटी. आणि दुसरं एक सांगेल की ओटी कोण भरू शकत नाही, तर आपण बघा, आपण घट बांधतो, ह्या गोष्टी करत असतो, तर ज्या महिलांना म्हणजे दिवस असतात, गर्भवती महिला ज्या असतात, त्यांनी ओटी कधीच भरू नये. म्हणजे कधी, म्हणजे समजा दिवस राहिल्यापासून तर डिलिव्हरीपर्यंत तर महिलांनी कधीच ओटी भरू नका, कारण त्यांची ओटी ऑलरेडी भरलेली असते आईने. जे आपल्या ओटीमध्ये बाळ असतं म्हणजे आपली ओटी भरलेली असते असं बोललं जातं, म्हणून गर्भवती महिलांनी कधीच आईची ओटी भरू नये. नंतर आपण डिलिव्हरी नंतर भरू शकतो, तर हे 9 महिन्याचा जो काळ असतो तेव्हा नाही भरायची. तर ही होती ओटी भरायची कशी काय ते मी तुम्हाला सांगितलं. नक्कीच या प्रकारे सेवा करा, आई नक्कीच स्वीकारतील, हे मी तुम्हाला सांगितलं. चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते.